तर आज मी बनवणार आहे गुलाबजाम, तेही एकदम सोप्या पद्धतीने। आणि आपल्याला तर सगळ्यांना माहीतच आहे गुलाबजाम म्हणजे गिट्स। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी हे गुलाबजामचं पीठ भिजून घेणार आहे आणि थोडंसं दूध टाकून असं मऊसूत पीठ भिजून घेणार आहे। जास्त मळलेलं पण नाही ते मी पीठ। असंच आता हे पीठ मी 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवून भिजायला ठेवणार आहे। त्यानंतर मी साखरेचा पाक बनवायला घेतला। तर पाक बनवायला मी साखर 3 वाटी घेतली आणि जेवढी साखर होती तेवढीच मी पाणी टाकले। साखर पाण्यामध्ये विरघळताना असाच हालून घेतला मग मी पाक। त्यानंतर पाकाला छान उकळी आल्यावर त्याच्यामध्ये वेलची बारीक करून ती टाकली। त्यानंतर स्लो गॅसवर असाच 10 मिनिटेभर पाक उकळून घेतला। लगेच मी गुलाबजाम वळायला घेतले। आणि अशा पद्धतीने जर पीठ भिजवलं तर गुलाबजामला अजिबात क्रॅक वगैरे पडत नाहीत। तर इथे मी सगळे गुलाबजाम वळून घेतले आणि आधीच मी गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं। तर थोडे गुलाबजाम टाकून मी मस्त असे स्लो गॅसवर तळून घेतले आणि गरमच गुलाबजाम पाकामध्ये टाकले। त्यानंतर सगळे गुलाबजाम इथे मी तळून घेतले। एका पॅकेटमध्ये भरपूर असे गुलाबजाम झाले होते आणि साईला तर खूप जास्त गुलाबजाम आवडतात, म्हणून त्यालाच आधी टेस्ट करण्यासाठी दिले होते। आणि साईची रिॲक्शन बघून तुम्हाला तर कळालंच असेल गुलाबजाम कसे झालेत म्हणून। आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक अँड कमेंट करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।